ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। मोनोरेलचा मेंटेनन्स झाला नव्हता अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मोनो आपत्कालीन आढावा बैठकीमध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये मोनोरेल ही कलंडलेली होती आणि त्यामागचं कारण जास्त गर्दी असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र आता जी माहिती समोर आलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे, कारण मोनोरेलचा मेंटेनन्स झाला नव्हता असं सूत्रांकडून कळत आहे। मोनोच्या व्हेंटिलेशन खिडक्या जाम झाल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे। व्हेंटिलेशन खिडक्यांची नियमित तपासणी झाली नव्हती असं कळत आहे, कारण ज्या वेळेला मुंबईमध्ये मोनोरेल कलंडली होती त्याच्यामध्ये 400-500 प्रवासी अडकले होते। त्यावेळेला व्हेंटिलेशनचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता, गुदमरल्यासारखं झालं वाटत होतं असं अनेक प्रवाशांनी सांगितलेलं होतं। घामाच्या धारा लागलेल्या होत्या आणि त्यामागचं कारण आता या ठिकाणी समोर येताना दिसून येतंय। तर नियमित तपासणी व्हेंटिलेशन खिडक्यांची झालेली नव्हती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। आणि या विषयात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, मोनोरेल ज्याच्यामधून अनेक प्रवासी प्रवास करत असतात, मात्र त्यांच्या या रेलच्या मेंटेनन्सचं काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे? नक्कीच पराग, आपल्याला माहिती आहे की भारतातली सगळ्यात पहिली मोनोरेल आपल्या मुंबईला 2008ला निर्माण करायचा निर्णय झाला। 2009ला प्रत्यक्ष काम सुरू झालं। 2014ला पहिली मोनोरेल ही मुंबईच्या रस्त्यावर धावली। पहिला 20 किलोमीटरचा टप्पा होता आणि तेव्हापासून तब्बल म्हणजे 2014 पासून 2025 पर्यंत 11 वर्ष नियमितपणे मोनोरेल धावत होती। पण त्याही वेळेस टर्निंग जिथे असतं त्या ठिकाणी ती 40% झुकते, हा नेहमीच विषय चर्चेत येत होता। पण आतापर्यंत अशा प्रकारची कोणती दुर्घटना घडली नव्हती। पण या घटनेनं मात्र अनेकांचे डोळे उघडलेत। प्रशासन खडबडून जागं झालंय। राज्य सरकारनं सुद्धा अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे। MMRDSO का MMMACL असो, या सगळ्यांच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना, आणखी जबाबदार कोण, मोनोचा फियास्को नेमका कोणता झाला यावर तत्काळ बैठका सुद्धा घेतल्या गेल्या होत्या। आणि याच्यातनंच धक्कादायक माहिती समोर आली की प्रत्येक मोनोरेलच्या डब्यामध्ये 2 आपत्कालीन खिडक्या या प्रत्यक्ष होत्या आणि मोनोच्या 4ही डब्यांमध्ये एकूण 8 खिडक्या होत्या, पण त्या खिडक्याच उघडल्या गेल्या नाही। नेमका त्या का उघडल्या गेल्या नाही? त्यांचा मेंटेनन्स व्यवस्थित झाला नव्हता का? लुब्रिकेशन झालं नव्हतं का? या सगळ्या विषयांवर उहापोह आत्ता सुरू झालेला आहे। जो मोनोरेलचा इंजिन ड्रायव्हर आहे त्या ठिकाणीच त्याच्याकडे एक अलार्म सिस्टीम असते की जर का मोनोरेलची प्रवासी क्षमता 104 टन आहे, तर जर त्याच्यामध्ये अतिरिक्त क्षमता बसली असेल तर मोनोरेल त्याने सुरूच का केली? या चालकाचं योग्य ते ट्रेनिंग पूर्ण झालं नव्हतं का? हाही प्रश्न या बैठकीत समोर आलाय आणि या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेत पंचसूत्री निर्माण करण्याचा निर्णय या बैठकीत झाला। दिलासा देणारी एक गोष्ट जरी सगळ्यात महत्त्वाची असली की कोणत्याही प्रवाशाची म्हणजे कोणत्याही जीवितहानी झाली नाही। या दुर्घटना जरी घडली तरी सगळ्यांचं व्यवस्थित रेस्क्यू करण्यात आलं। अग्निशामक विभाग आणखी BMCच्या मदतीनं तत्काळ जरी प्रवाशांचा जीव वाचवता आला असता तरीही ते 2 तास मात्र अत्यंत जीवघेणे होते। अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा या मोनोरेलमध्ये अटकलेल्या काही बरोबर आहे प्रशांत, एकूणच असं म्हणता येईल की एखादी दुर्घटना घडावी लागते का प्रशासनाला जाग येण्यासाठी असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आता यापुढे काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा आपण करूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।